हॅलो गायस, तर आज आहे गणेश जयंती आणि आपण आपल्या बाप्पासाठी त्यांचे फेवरेट मोदक बनवत आहोत. लेट्स गो. तर फर्स्ट इकडे मी सारण काढून घेतलेलं आहे. हे ओलं खोबरं आहे, ओल्या खोबऱ्याचे बनवते आहे मी. आणि त्यात फक्त आता तुमच्यावर आहे, तुम्ही सगळं फुल जॅगरी टाकसाल. मी तर आय यूज जॅगरी, आमच्या इथे सगळ्यांना जॅगरी आवडते. सेकंडली मी मोदक मग एकदम मोदकची कवरिंग असते मग ती मैद्याची बनवते, आपल्या तांदळाची बनवते. आणि थोडंसं समथिंग वेगळं बनवतो, दॅट इज गव्हाच्या पिठाचे मोदक. तर मग हे जस्ट मी असं आपण जसं चपातीसाठी आपण नीड करतो डो, तसं मी नीड केलेलं आहे. आणि आता मी फक्त ते सारणमध्ये थोडंसं जॅगरी मिक्स करून आय बी बॅक टू इट. तर आता मी इकडे जॅगरी आणि गुड चॉप केलेला आहे. आणि त्याला मी चॉप केलं का, कारण की माझी मम्मा गाईस, त्याला मी चॉप केलं का कारण की ते मिक्सरमध्ये प्रॉपर ब्लेंड व्हावं ना, की नाही तर मग आपलं मिक्सरचं ब्लेंडरचं ब्लेड आपल्या हातात येईल. तर मग असंच. ओके सो गाईस, आता आपण त्याला ब्लेंड करत आहोत. खरंच माझी मम्मी बोलली आहे आपण त्याला फ्राय करतो आहे. फ्राय नाही बोलत काय, आणि नॉट गुड बट ऑन टाईम. सो आता आपण एका युटेन्सिलमध्ये हे सारण आणि गुळ टाकणार, थोडंसं आपण इलायची पावडर टाकणार आणि मग त्याला पूर्ण मिक्स करून घेणार, लाईक स्लो फ्लेमवर. तर सी असं बोलत आहे. तर गाईज, आपण आता याला कढी बोलतात आमच्या भाषेमध्ये, तुमच्या याच्यात काय बोलतात कमेंट डाऊन बिलो. आणि आता आपण याच्यामध्ये मिक्सचर मिक्स करूया. गाईज, आता मी घी टाकणार आहे 1 टेबलस्पून आणि मग त्यानंतर कोकोनट आणि गूळ. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे, पण ऐका प्लीज. उन्हातलं बोलतात आम्हाला, उलटना समथिंग ते टाकूया. ऑब्विसली तुम्ही माझ्या ह्याच्यावरून माझ्या स्टेप्सवरून तर बिलकुल मोदक बनवू नका. हे अर्धा तास माझी मम्मी सांगते काय करायचं. जसं की आपण पहिलं बघितलं की आपण ब्लेंड करणार होतो, मग आता आपण त्याला फ्राय करतो आहे. आता मी मराठीमध्ये बोलायला गेलं तर मग त्याला परतून घ्यायचं ते, कारण की मग ते गुळ आणि खोबरंचं जे मिक्सचर आहे आपण काढलेलं ते मिक्स होऊन एकजीव होईल आणि त्याला मस्त टेस्टी येईल. आता याला मस्त आपण थोडंसं एकदम लाईटेस्ट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला मिक्स करून घ्यायचं. दिस वुड बी माय फर्स्ट कुकिंग व्हिडिओ. तर मग थोडंसं तुम्ही पण समजून घ्या. आणि हे फक्त असं लाईक विसरले. वन मोर फॅक्ट अबाउट मी खूप विसरभोळी आहे. मला गोष्टी लक्षात राहतात. मला मम्मीने तिचं ऑइल आहे, हेअर ऑइल, ते ऑर्डर करायला लावलं होतं आणि मी ते 1.5 मंथ्स नंतर ऑर्डर केलं. आणि 1.5 मंथ्सपर्यंत मम्मीचे बोनस खात होते, ओरडा खात होते की ऑर्डर कर. आणि आय वॉज टू बी लाईक हां इट्स ओके, करते मी, हां करते मी, हां. मी आळशी नाही आहे, मी विसरून जाते मी गोष्टी करायला. कारण की जेव्हा टायमिंगला माझी मम्मा सांगायची की हे कर, त्या टायमिंगला मी काहीतरी एक्झॅक्ट काम करत असायची. इकडे आपलं खोबरं जे आहे ते झालेलं आहे आणि स्मेल येतो आहे. अजून त्याच्यात आपण टाकतो त्याच्यामध्ये गूळ. आणि ते असं नाही की मला कुकिंग येत नाही. आय कुक गुड फूड. त्यांची वेगळी स्टाईल असते, पद्धत असते, टाईप असते मोदकची कवरिंग बनवायची. मैं तो मेरे स्टाइल से करती हूँ, ना मेरी मम्मी की सुनती हूँ, क्योंकि मैं घर की बड़ी बेटी हूँ ना गाइस, इसलिए मैं किसी की नहीं सुनती. नहीं मतलब सुनना पड़ता है, कभी कभी एक्सट्रीम हो जाता है.
ओके, तर मी गाईज असा गोल रोल बनवलेला आहे, पण हे एवढं मोठा मोदक आपल्याला बनवायचं नाही आहे. तर मग मी त्याला हे असं याने असं करून ते झालं परफेक्ट गोल. सी अँड मग आता आपण याच्यात फिलिंग भरणार. सो सी फिलिंग. Sorry for the inconvenience of not you being able to see my video properly या फिर मेरा स्टफ जो भी मैं करती हूँ प्रॉपरली. आता मी एकटी हे शूट करते आहे. मी ट्रायपॉडला मला कॅमेरा लावला मी शूट करते. अशा मी माझ्या मोदकाच्या कळ्या पाडून घेतल्या. अँड नाव आपण फक्त त्यांना मोदकाची शेप द्यायची. थोडंसं ते ओपनिंग बंद करून टाकायची. अँड गाइस, दिस इज माय मोदक. आय मीट यू बाकी सगळे मोदक बनवल्यानंतर. बाय. सो गाईज, मोदक आम्ही स्टीम केलेले आहेत. थोडेसे इकडे इग्नोर करा पार्ट, बट देन दिस इज हाऊ इट टर्न्ड आउट. टेस्ट आम्ही नाही देऊ शकणार कारण की आम्हाला आता डिनरसाठी खूप लेट झालं आहे. सी यू, बाय बाय.